स्पॉट नंबर 3 वर आलोय। नमस्कार, अलिबाग पार्ट 5 मध्ये तुमचं स्वागत आहे। सो आज आपण बघणार आहे रेवदंडा किल्ला। याच्या अगोदर आम्ही बघितलं बिर्ला टेम्पल, बट तिथे फोन अलाउड नव्हता, सो आम्ही ते शूट नाही केलंय। सातखनी बुरुज आहे। हे आहेत 7 मजली बुरुज, सातखनी सॉरी। याची हिस्ट्री लिहिलेली असेल नाही तर कुठेतरी। या किल्ल्याची माहिती आम्ही तुम्हाला नेटवर सर्च करून सांगतो। रेवदंडा किल्ला, ज्याला अगाधा किल्ला म्हणूनही ओळखले जाते, तो महाराष्ट्रातील अलिबाग जवळील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पोर्तुगीज सागरी किल्ला आहे। 1524 मध्ये पोर्तुगीजांनी कॅप्टन सोजा याच्या नेतृत्वाखाली कुंडलिका नदीच्या मुखाशी बांधला। हा किल्ला मराठा, पोर्तुगीज आणि मुघल संघर्षाचा साक्षीदार अजून 18व्या शतकात मराठ्यांनी तो जिंकला होता। त्या किल्ल्याचे महत्त्व असे की हा किल्ला एक उत्तम भुईकोट म्हणजे ग्राउंड लेवल प्रकारातील किल्ला आहे, जो पोर्तुगीज वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे। आजच्या घडीला रेवदंडा एक लोकप्रिय ऐतिहासिक पर्यटन स्थळ आणि प्री वेडिंग फोटोशूटसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे। ओके, अशी हिस्ट्री आहे का याची? तर आपल्याला हिने हिस्ट्री सांगितली आहे, पण अजून तुम्हाला एक्स्ट्रा काही याचं माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा की हा किल्ला कशासाठी म्हणजे बांधला गेला। याची हिस्ट्री थोडीफार माहित असेल तर सांगा आम्हाला, कारण इथं गाईड करणारं पण कोणीच नाही। आम्ही जेवढं होईल तेवढं ट्राय केलंय नेटवर बघायचं, पण भारी आहे। इथं वर जायला रस्ताच नाहीये। मध्ये जाऊन फोटो काढत असतील सेंटरला उभं राहून काही। फक्त प्री वेडिंग साठी काढताय। अरे यार, पण मध्ये जायला तर पाहिजे होतं ना। पहिल्याच्या काळातले लोक कसं जात असतील इथं? हा किल्ला करून इथं जवळ एक बीच आहे, तिकडे पण जाऊ शकता, बट आम्ही नाही जाते। तर हा होता रेवदंडा किल्ला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय।